होत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी एस वाय क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता बघितला तर नक्कीच तुम्हाला समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता. तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ एक ट्रेंडिंग सॉन्गवरती केलेला आहे. तर तुम्ही आपण जे काय मटेरियल तुम्हाला इथे दिलेलं आहे तर सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेकीपीचे प्रिसेट दिलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून ते अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तसंच आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून लवकरात लवकर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथे कॅपकट ॲप, अलर्ट मोशन ॲप, तसंच आपण जे काही डेली सॉन्ग यूज करतो ते मिळून जातील. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलर्ट मोशन ॲप ओपन करून इथं नेट बंद करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला खाली एक प्रोजेक्टचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला तुम्ही जे बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहे त्याच्या प्रकारे बघायला मिळतील. इथे आपल्याला बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सॉंग्सचे लेयर्स अशा प्रकारे बघायला मिळणार आहेत. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ग्रुप अँड मास्क कोणच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर दिसून येतील. तर खालच्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं 4 ऑप्शनपैकी खालच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे इथे गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण डेमोसाठी इथं हे इमेज घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं कोणतं इमेज घेऊन हा व्हिडिओ ॲड करू शकता. सिम्पली आपल्याला इमेज सिलेक्ट करून इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲड होऊन तुम्ही इथे इमेज ॲडजस्टही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा इमेज इथे ॲड करू शकता. तर परत काय करायचं, पुन्हा सुरुवातीला आत्ता जे आपण इमेज ॲड केलेला आहे ते पुन्हा इथं आपल्या प्लस क्लिक करून मीडियामध्ये जाऊन सिम्पली इथून आपल्याला तेच इमेज पुन्हा इथं ॲड करून घ्यायचं. नंतर त्याच्या प्रकारे इथं फुल स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे, इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून याची ब्लेंडिंग आपल्याला अशा प्रकारे इथं 30% करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक निघून काय करायचं आहे, समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुप अँड मास्क कोणच्या लेअरच्या खालीही लेअर आपल्याला इथं सगळ्याच्या खालीही घेऊन जायचं आहे. असं आपल्याला इथं बघायला मिळेल. सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे. पुढच्या ग्रुपला येऊन सिम्पली कलर अँड फिलला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून अशा प्रकारे पुढचं इमेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण पुढचं इमेज ॲड करून घेतलेलं आहे. तर पुन्हा आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तेच इमेज पुन्हा एकदा बॅक निघून त्या बीटवरती बरोबर त्याच बीटवरती यायचं आहे आपल्याला. आत्ता जे आपण बीटवरती इमेज ॲड केलं त्याच बीटवरती येऊन आपल्याला सिम्पली आपलं पुढचं इमेज म्हणजे जे आत्ता आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज सिम्पली आपल्याला एकदा इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तरी आपण इमेज ॲड करून घेऊया. याची ब्लेंडिंग आपल्याला 30% करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि शेवटला आपल्याला सगळ्यात खाली म्हणजेच बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. तर आपण जेवढे जे तुम्हाला ग्रुप्स आहेत ते सगळ्यांचे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुम्हाला डेमोसाठी आपण 2 ग्रुप एडिट करून दाखवलेले आहेत. इथे आपल्याला पुढं ग्रुप प्रकारामध्ये तुम्ही सिम्पली ते एडिट करून घ्या. तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया. तर सिम्पली आपण इथं सगळे ग्रुप जे काय ते एडिट करून इथं खाली बॅकग्राऊंडला इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही ही सिम्पली इमेज ॲड करून घेतले असतील. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 10-9 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला पुढचं इमेज आपल्याला सिम्पली इथे ॲड करून अशा प्रकारे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत म्हणजे 15-0 सेकंदाच्या बीटपर्यंत जाऊन ह्याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला सेम परत इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत ते ॲडजस्ट करून याची लेंथ पुढच्या बीटला सेट करून घ्यायचं आहे. असं आपण इथं प्रत्येक बीटवरती करून घेणार आहे. तर तुम्ही प्रत्येक बीटवरती तुमचं इमेज जे काय असेल ते ॲड करून पुढे इथे ॲडजस्ट करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्या. अशा प्रकारे आपण इथं सगळे इमेजेस ॲड करून घेऊया. तर सिम्पली आपण इथं प्रत्येक इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा यातून सुरुवातीला यायचं आहे. म्हणजेच आपला जो काय मेन बीट आहे 10-10 सेकंदाचा बीट आहे तिथं यायचं आहे. यातून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तर पहिल्या लेअरला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट कॉपी होऊन जाईल. पुन्हा बॅक निघून आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, बीट मार्कवरती यायचं आहे. तर आता आपल्याला 10-9 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटवरती येऊन आता जे आपण इमेज ॲड केलेला आहे तर सिम्पली इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. बघू शकताय. पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून आपली जे काय 2 नंबरची लेअर आहे त्याला क्लिक करायचं. सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा निघून आपल्याला बीट मार्कवरती यायचं आहे. तर आपला जो काय 15-0 सेकंदाचा आपला बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. इथून पुढच्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे. आता जो आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इथून पुढच्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा. तर आपण अशा प्रकारे इथे इफेक्ट पेस्ट करून घेऊया. इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथं आपल्याला खाली 2 लेयर्स बघायला मिळतील. तर त्या खालच्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून आपल्याला ही लेअर इथं सगळ्या इमेजच्या वरती घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला ही पेजची लेअर सगळ्या इमेजच्या वरती घेऊन यायचं. अशा प्रकारे इथं घेऊन यायचं आहे. तर पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला 15-07च्या बीटला प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण तुम्हाला मटेरियलमध्ये एक स्पेशल इंक व्हिडिओ दिलेला आहे. सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे. याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करून घ्यायचं किंवा लेंथ वाढवून घ्यायचं आहे. नंतर ब्लेंडिंगवरती क्लिक करून स्क्रीनला लाईटनला क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. आता काय करायचं तर लेअरला क्लिक करून सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुढच्या बीटला सिम्पली ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला हे लेअर पेस्ट करत जायचं. अशा प्रकारे लेअर पेस्ट होऊन जाईल.
तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं, वरच्या ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.